मित्रो नमस्कार। मित्रो, महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत। मात्र महाराष्ट्रातील जनतेला आणि स्थानिक पुढाऱ्यांना कार्यकर्त्यांना वेध लागले ते म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं। कारण 2022 पासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये रखडलेल्या आहेत। आता या निवडणुका रखडण्याला त्याला अनेक कारणे आहेत। कोरोना असेल, ओबीसी आरक्षणाचा महत्त्वाचा मुद्दा असेल, प्रभाग रचना असतील, यांसारखे अनेक मुद्दे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आड येत होते। आता सध्या बघितलं तर राज्यातल्या नगरपालिका असतील, नगरपंचायत असतील, जिल्हा परिषद असतील, नगर परिषद असतील, यांच्यावरती प्रशासन त्या ठिकाणी नेमलं गेलंय। आता हे प्रशासन असल्यामुळे किंवा लोकांना अनेक अडचणीला सामोरं जावं लागतंय। कारण कोणत्याही पक्षाचा नेता किंवा पुढारी लोकप्रतिनिधी त्या जागी नसल्यामुळे आपले प्रश्न मांडणं असतील किंवा आपल्या समस्या मांडणं असतील, या सगळ्या अडचणी नागरिकांना येताना बघायला मिळतात। कारण महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्यानंतर लगेचच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागतील असं वाटत होतं। मात्र त्या निवडणुका काय लागल्या नाहीत आणि गावखेड्यातील असतील किंवा शहरातील असतील नेते मंडळी अशी टपून बसलेली आहे की कधी एकदा त्या ठिकाणी निवडणुका लागतायत। म्हणजे अशी काहीशी परिस्थिती महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये एकंदरीतच महाराष्ट्रामध्ये झालेली आपल्याला बघायला मिळते। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टानं लक्ष घातलंय आणि सुप्रीम कोर्टानं सांगितलंय की येत्या 4 महिन्याच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या पाहिजेत आणि त्या निवडणुका संदर्भात ज्या काही अधिसूचना असतील त्या अधिसूचना 4 आठवड्यामध्ये काढाव्यात असं सुप्रीम कोर्टानं आदेश दिलेला आहे। त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या सप्टेंबर-ऑक्टोबर पर्यंत त्या ठिकाणी लागतील अशी चिन्ह सध्या तरी दिसत आहेत। एकंदरीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झालाय। आता आपण राज्यात बघितलं तर 29 महापालिका आहेत, 257 नगरपालिका आहेत, 289 नगरपंचायती आणि 26 जिल्हा परिषद आहेत। एकंदरीतच या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका रखडलेल्या आहेत। आता या ठिकाणी सगळीकडेच प्रशासन असल्यामुळे अनेक वेळा प्रशासनावरती टीका देखील होतीये। मात्र कोरोना असेल, प्रभाग रचना असेल किंवा ओबीसी आरक्षणासारखा महत्त्वाचा मुद्दा असेल, अशा प्रश्नांमुळे या निवडणुका रखडल्या होत्या। मात्र आता सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला धारेवर धरलेलं आपल्याला बघायला मिळतं। कारण 4 महिन्याच्या कालावधीमध्ये निवडणुका झाल्याच पाहिजेत असा आदेश सुप्रीम कोर्टानं काढलाय। आता सुप्रीम कोर्ट नेमकं काय म्हणतंय तर 2022च्या अगोदर ओबीसी आरक्षणासंदर्भात जी परिस्थिती होती, जी भूमिका होती, ती भूमिका किंवा ती परिस्थिती जशास तशी ठेवून निवडणुका घ्याव्यात असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय। आता वकील देवदत्त पालोदकर यांनी एक सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती। त्या याचिकेमध्ये ते असे म्हणतात की राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या संस्थांचा कारभार लोकप्रतिनिधी चालवतात किंवा लोकप्रतिनिधींनी चालवायला पाहिजे। राज्यामध्ये 5 वर्षापेक्षा जास्त काळ प्रशासन लागू आहे। प्रशासनच सगळा स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार बघतंय। त्यामुळे लोकांना, नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतंय, त्या अडचणींचा सामना करावा लागतोय। ही देखील महत्त्वाची बाब सुप्रीम कोर्टानं लक्षात घेऊन राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला आदेश दिलेले आहेत आणि 4 आठवड्यामध्ये त्याचा अध्यादेश काढावा अशा सूचना देखील राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला दिलेल्या आहेत। आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतोय तो म्हणजे ओबीसी आरक्षणाचा। पण यावरती देखील सुप्रीम कोर्ट असं म्हणतंय की 2022 पूर्वी जे राजकीय आरक्षण ओबीसींना होतं तेच आरक्षण जशाच तसं ठेवून निवडणुका घेण्यात याव्यात। अनेक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रभाग रचना किंवा सदस्य संख्या, हे 2 मुद्दे आपल्याला त्या ठिकाणी महत्त्वाचे विचारात घ्यावे लागतील। कदाचित कोणत्याही प्रकारच्या नवीन प्रभाग रचना न करता किंवा उमेदवारांच्या संख्यांमध्ये बदल न करता 2022च्या अगोदर ज्या पद्धतीने नियम होते तेच नियम डोळ्यासमोर ठेवून या निवडणुका पार पाडाव्यात अशा सूचना कदाचित सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला दिलेल्या असाव्यात। मग आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पडतोय तो म्हणजे सुप्रीम कोर्टानं दिलेल्या आदेशाचं पालन राज्य सरकार करणार का किंवा निवडणूक आयोग करणार का? कारण मे
जून नंतर पावसाळा सुरू होतो आणि म्हणजे पावसाळ्यात निवडणुका घेणं तसं शक्य वाटत नाही, कारण पावसाळ्यामध्ये प्रभाग रचना करणं असेल, सदस्यांची संख्या असेल किंवा निवडणुकींसाठी लागणारं जे मनुष्यबळ आहे, ह्या सगळ्या मुद्द्यांचा विचार निवडणूक आयोगाला करावा लागतो। आणि त्यात महत्त्वाचा म्हणजे ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आहे। त्यावरती देखील सरकारनं सुप्रीम कोर्टानं तोडगा काढलाय की ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचे मुद्दे उपस्थित होतील, ज्या ज्या भागामध्ये, त्या ठिकाणी निवडणूक आयोग निवडणुकीसाठी मुदत त्या ठिकाणी वाढवून देऊ असं देखील सुप्रीम कोर्टानं त्या ठिकाणी म्हटलंय। त्यामुळे आता राज्य सरकार असेल किंवा निवडणूक आयोग असेल, सुप्रीम कोर्टानं दिलेल्या आदेशाचं पालन करणार का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। कारण 4 महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पाडायच्या आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे ओबीसी आरक्षणासारखा महत्त्वाचा मुद्दा असेल, प्रभाग रचना असतील किंवा सदस्य संख्या असतील, हे मुद्दे अजून त्या ठिकाणी मागे राहिलेले आहेत। मात्र कसल्याही परिस्थितीत राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला ह्या निवडणुका घ्याव्या लागणारच आहेत। त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कधी लागतायत म्हणून गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या नेते मंडळांनी, पुढाऱ्यांनी आता कामाला लागावं। सध्या तर मी इथंच थांबतोय, लवकरच भेटू पुढचा विषय घेऊन। धन्यवाद।